या कथेचा दुसरा भाग पाहण्या अगोदर या कथेचा पहिला भाग अवश्य बघा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये आहे. युवराज अपूर्वाला कॉलेजमध्ये भेटू शकला नाही म्हणून तो उदास होता. तो गप्प रियान अंशसोबत घरी परत आला. युवराज घरी आल्यानंतर सोफ्यावरती झोपला. 10 वाजले होते. वरून आंघोळ करून ऑफिसमध्ये जाणारच होता तेव्हा त्या तिघांना पाहून तो थांबला. त्याने युवराजच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहून अंशला विचारलं, काय झालं आहे? मिशन फ्लॉप झाला आहे का? अंशने वाईट तोंड करून हो मध्ये उत्तर दिलं. वरुणने तिघांना विचारलं, तुम्ही तिघांनी सकाळपासून काही खाल्लं आहे की नाही? युवराजने अंघोळ केली आहे. आता तुम्ही दोघं सुद्धा लवकर जा आणि डुबकी घेऊन या. मी तुमच्यासाठी नाश्ता तयार करून घेऊन येतो. एवढं बोलून वरुण स्वयंपाकघरात निघून गेला. युवराज एकदम शांत बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर नाराजपणा स्पष्ट दिसत होता. आता त्याला ऑफिसला जाण्याचं मनच होत नव्हतं. रियान त्याच्या जवळ बसत म्हणाला, युवराज बोल ना, काय झालं आहे? काय एवढा आतुर झाला आहेस त्या मुलीला भेटण्यासाठी? युवराज जागेवरचा उठत म्हणाला, माहीत नाही मला, फक्त तिचे डोळे माझा पाठलाग करणं सोडत नाहीत. डोळे बंद केले की तिचाच चेहरा माझ्या समोर येत आहे. तिच्याबद्दल विचार करून हसावं असं वाटत आहे. मनात येत आहे तिला माझ्या समोर बसवून फक्त मी तिच्याकडे पाहत राहावं आणि तिच्यासोबत बोलत बसावं. वेगळंच जाणवत आहे मला. माहीत नाही आता ती मला कधी भेटेल की नाही. त्यामुळे मला काहीतरी गमावल्याची भीती वाटत आहे. मला नाही माहीत का मला असं होत आहे. मन कासावीस होत आहे. मन घाबरल्यासारखं होत आहे. वेगळंच जाणवत आहे. रियानने त्याला हसत पाहिलं. युवराज चिडत रियानकडे पाहत म्हणाला, असं काय एकटक पाहतोयस मला? रियान हसत म्हणाला, माझ्या बाळा, तुला प्रेम झालं आहे तिच्यावरती. युवराज अडखळत म्हणाला, पागल झाला आहेस का रियान? प्रेम आणि मला? चल निघ. रियान म्हणाला, बरं आता तूच मला सांग, हे काय आहे मग? आजपर्यंत तू कोणत्याच मुलीसाठी तुला असं करताना आम्ही नाही पाहिलं. अरे तू तर कोणत्या मुलीकडे पाहत सुद्धा नाहीस. आता तूच सांग, त्या मुलीसाठी तू का पागल झाला आहेस? अंश रियानच्या होला हो म्हणत बोलला, हो यार, काल आम्ही पाहिलं होतं याचा चेहरा जेव्हापासून कॉलेजमधून आलो होतो ना तेव्हापासून शांत शांत बसलेला आहे. वरुण आणि मी तर कॉलेजमध्ये ती मुलगी गेल्यानंतरच आम्ही पोहोचलो होतो याच्याजवळ. तुला प्रेम झालं आहे, पहिल्या नजरेचं प्रेम. हे खरं आहे भावा. तेव्हाच रियान युवराज जवळचा उठला आणि जवळ ठेवलेल्या म्युझिक प्लेअरमध्ये त्यांनी सॉन्ग लावलं. गाण्याचे शब्द होते, दीवाना मैं चला उसे ढूंढने बड़े प्यार से. रियान अंशसोबत डान्स करत असतो. युवराजच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. उसके घर का पता ए हवा तू बता, दीवाना मैं चला उसे ढूंढने बड़े प्यार से. रियान युवराजचा हात धरून त्याला उठवतो आणि डान्स करत असतो. गाण्याचा आवाज ऐकून वरुण सुद्धा स्वयंपाकघरातून बाहेर आला. चौघजण हसत हसत डान्स करत होते. रियान आनंदाने युवराजला मिठी मारत म्हणाला, आता तर काहीही झालं तरी तिला शोधून काढायचंच. अंश म्हणाला, भैया परंतु कसं शोधणार आहोत? आपल्याला तिचं नाव माहीत नाही ना पत्ता माहीत आहे. कॉलेजमध्ये सुद्धा ती सापडली नाही. आपण कुठे शोधायचं? युवराज हे ऐकल्यानंतर परत उदास झाला. रियान युवराजला म्हणाला, अरे माझ्या मित्रा, तू मूड ऑफ करू नकोस. तुझ्या नशिबात हीच मुलगी आहे. तू काळजी करू नकोस, ती तुला नक्कीच मिळेल. कुठून पण शोधून काढू आपण तिला. शेवटी आपल्या युवराज सिंग राठोडचं प्रेम आहे ते. युवराज हसत म्हणाला, नक्की? रियान हसत म्हणाला, हो नक्की. आत्ता ते सर्वजण डान्स करून बसले होते तेव्हाच रियानच्या मोबाईलवरती आजीचा व्हिडिओ कॉल आला. रियान नंबर पाहून म्हणाला, सीएमचा कॉल आला आहे. हे ऐकताच सर्वांना धक्का बसला. रियानने कॉल उचलला. युवराज म्हणाला, कशा आहात सीएम साहिबा? आजी रागात म्हणाल्या, मी सर्वांना फाशीवरती लटकेला. युवराज म्हणाला, आजी अगोदर तुम्ही जल्लाद होतात का? अजूनच आजी रागात आल्या आणि रागात म्हणाल्या, मूर्खा, आजीला जल्लाद म्हणत आहेस का? थांब, आता मी तिकडेच येत आहे. रियान म्हणाला, आजी नमस्कार. हा असंच मजाकमध्ये बोलत होता. आजी रागात म्हणाल्या, एकतर हा युवराज माझा कॉल उचलत नाही. तुझ्या मोबाईलवरती मला कॉल करावा लागतो. किती दिवसांपासून त्याला सांगत आहे एकदा घरी येऊन जा, परंतु येतच नाहीये. आता मलाच तिथे यावं लागेल. रियान म्हणाला, आजी मी युवराजला लवकरात लवकर घरी घेऊन येतो. तुम्ही काळजी करू नका. बरं ठीक आहे, मी तुमची वाट पाहत आहे. त्याला लवकर घेऊन ये. एवढं बोलून आजीने कॉल कट केला. आजीने कॉल कट केल्यानंतर सर्वांनी मोकळा श्वास सोडला.
नंतर रियान आणि अंश आंघोळ करण्यासाठी निघून जातात. वरून त्या तिघांसाठी डायनिंग टेबलवरती नाश्ता वाढतो. त्यानंतर युवराज, अंश आणि रियान तिघंजण नाश्ता करतात आणि नाश्ता झाल्यानंतर चौघंजण ऑफिसमध्ये निघून जातात. दिवसभर युवराज अपूर्वाच्याच विचारात हरवलेला होता. त्याला राहून राहून अपूर्वाचे डोळे आठवत होते. संध्याकाळी 7 वाजता सर्वजण युवराजच्या केबिनमध्ये बसलेले होते. सर्व स्टाफ गेला होता. फक्त ते चौघंजण राहिले होते. वरुण आणि अंश काहीतरी पेपर काम करत होते. युवराज फाईल पाहत होता आणि रियान कोणाचा तरी कॉल आला होता म्हणून बोलत होता. रियान फोनवरती बोलत असताना ऑफिसमधून बाहेर आला. थोड्या वेळानंतर तो ऑफिसमध्ये परत आला आणि युवराज समोर चेअरवरती बसला आणि युवराजला म्हणाला, यार मला महत्त्वाचं तुझ्याशी बोलायचं आहे. युवराज आनंदाने म्हणाला, मुलीचा पत्ता सापडला का? कुठे राहते ती? रियान त्याला रागाने पाहत होता. अंश आणि वरुणला खूप हसायला आलं. प्रत्येक महत्त्वाची गोष्ट तिच्यापासूनच सुरू होणार आहे का? आणि मी काय तिला पाहिलं आहे का तिला ओळखायला? युवराज तोंड पाडून रियानला म्हणाला, बोल, अजून कोणती महत्त्वाची गोष्ट आहे? रियान म्हणाला, तो संदेश आहे ना, तोच संदेश ज्याने त्याच्या शिक्षणासाठी 5 लाख रुपये आपल्याकडून उधार घेतले होते. युवराज म्हणाला, अजून पैसे हवे आहेत का त्याला? देऊन टाक. हे बघ, कोणाच्या शिक्षणासाठी हे पैशाची कमतरता यायला नको. जेव्हा त्याला चांगली नोकरी लागेल ना, तेव्हा तो आपले पैसे परत करेल. आणि नाही दिले पैसे परत तर ही काही अडचण नाही. रियान म्हणाला, नाही यार, ते 1 नंबरचा खोटारडा आहे. तो आपल्याला फक्त फसवत आहे. युवराज रागात म्हणाला, म्हणजे? रियान म्हणाला, भैया, तो त्याच्या कॉलेजची फीस त्याचे वडील भरतात आणि तो काही क्लासेस वगैरे काहीच घेत नाही. गरीब नाही आहे संदेश. त्याच्या वडिलांचा चांगला व्यवसाय आहे. लाखो रुपयाचं टर्नओव्हर आहे महिन्याचं. युवराज रागात म्हणाला, मग त्याला काय कमतरता आहे पैशाची? रियानने उत्तर दिलं, पत्ते खेळण्यासाठी पैसे लागतात त्याला. हे ऐकल्यानंतर युवराजच्या डोळ्यात रक्त उतरलं. युवराज म्हणाला, आज सकाळपासून तसं पण माझं डोकं खराब आहे, मूड खराब आहे. मला वाटत आहे आज माझा सर्व राग त्याच्यावरच निघणार आहे. हिम्मत कशी झाली त्याची पत्ते खेळण्यासाठी पैसे घेण्याची? घर माहीत आहे का त्याचं? हो यार, पत्ता काढला आहे मी त्याच्या घराचा. उचलायचं का त्याला तिथून? युवराज रागात म्हणाला, नाही, तेवढा धीर नाहीये माझ्यात. आता तर त्याच्या घरी जाऊनच पाहावं लागेल तो किती गरीब आहे ते. चला, त्याच्या खोट्यावरचा आपण पडदा बाजूला करून येऊया. युवराज टेबलच्या ड्रॉवरमधून गन काढतो आणि ऑफिसमधून बाहेर पडतो. चला, आज त्याचे पत्तेच बाहेर काढूया. रियान, अंश, वरुण सुद्धा युवराज बरोबर गडबडीने बाहेर पडतात. चौघजण कारमध्ये बसतात. वरुण कार ड्रायव्हिंग करतो. कार अपूर्वाच्या घराच्या बाहेर येऊन उभी थांबते. चौघजण एकामागे एक सरळ त्यांच्या घरात प्रवेश करतात. हॉलमध्ये कोणीच नव्हतं. सर्वजण आपापल्या रूममध्ये होते. युवराज रागात येऊन हॉलमध्ये असणाऱ्या सोफ्यावरती येऊन बसला आणि रियान सामान फेकत आवाज देत होता, कोणी बाहेर येणार आहे का? का आग लावू घराला? आवाज ऐकून बन्सीलाल, सुप्रिया, भूमिका आणि संदेश सुद्धा बाहेर आले. त्यांना पाहता क्षणी रियान युवराज जवळ सोफ्यावरती पाय पसरून बसला. संदेशची तर हवाच टाईट झाली होती. त्याचे पाय थंडगार पडले होते. बन्सीलाल जोरात ओरडत म्हणाले, कोण आहात तुम्ही लोक? आणि तुमची हिंमत कशी काय झाली घरातील सामान तोडफोड करण्याची? आत्ताच पोलिसांना बोलवतो. संदेश, फोन कर पोलिसांना. युवराज आणि रियान अजून सुद्धा तसेच बसलेले होते आणि संदेशकडे रागाने एकटक पाहत होते. आणि संदेश थंडगार पडलेला होता आणि आता त्याची जी अवस्था होणार आहे त्याबद्दल तो विचार करत होता. भूमिका सुप्रियाच्या मागे जाऊन उभा राहिली. युवराज सर्वांवरती एक नजर टाकतो. भूमिका युवराजला अतिशय विचित्र नजरेने पाहू लागली. तिला युवराज अतिशय सुंदर दिसत होता, परंतु तिला भीती पण वाटत होती. युवराज तिच्याकडे पाहत म्हणाला, ओय, माझ्याकडे जास्त पाहू नकोस, नजर लागेल मला. भूमिका हे ऐकल्यानंतर तिची नजर खाली करते. अंश हसत म्हणाला, तसं पण आत्ता हे कॉपीराईट दुसऱ्याचं आहे. युवराजने अंशकडे रागात पाहिलं तेव्हा अंश घाबरला. तेव्हा युवराज त्याच्याकडे पाहून हसत म्हणाला, बरोबर मार्गाने जात आहेस बाळा. अंश सुद्धा हसत होता. सुप्रिया ओरडत म्हणाली, कोण आहात तुम्ही लोक? इकडे का आला आहात? युवराज रागाने म्हणाला, विचारा तुमच्याच मुलाला. सुप्रिया आणि बन्सीलाल संदेशकडे पाहतात तेव्हा संदेश त्यांच्यापासून नजर चोरत असतो. रियान म्हणाला, तुमच्या मुलाचे मित्र आहोत आम्ही. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही त्यालाच विचारा. सर्वजण संदेशकडे पाहतात.
संदेश म्हणतो, हो मित्र आहेत माझे. बन्सीलाल म्हणाले, असे कसे मित्र आहेत? घरात सर्व तोडफोड करत आहेत. अंश बन्सीलाल यांच्याजवळ येऊन थांबत म्हणाला, अंकल तुम्हाला वाईट वाटलं का? मित्र तर मजाक करूच शकतात ना. आम्ही सुद्धा फक्त मजाक केला आहे, हो का नाही संदेश? संदेश अडखळत म्हणाला, हो हो हो. तेव्हाच युवराज सर्वांना तिथे बसण्यासाठी इशारा करतो. बन्सीलाल आणि सुप्रिया तिथेच बसतात. युवराज त्याच्या समोर संदेशला बसायला सांगतो. तेव्हाच रियान म्हणाला, यार आम्ही तर तुला भेटायला आलो आहोत. काही चहा नाश्ता पाणी नाही विचारणार का आम्हाला? रियान युवराजच्या हातातली गन स्वतःच्या हातात घेत म्हणाला. तेव्हा संदेश म्हणाला, हो हो भाऊ. तेव्हा संदेश त्याच्या आईकडे पाहतो. सुप्रिया आणि बन्सीलाल यांना सर्व काही समजलं होतं, परंतु ते गप्पच राहतात. काहीतरी नक्कीच गडबड आहे. काकूने तेव्हा ओरडत अपूर्वाला आवाज दिला, अपूर्वा घरात पाहुणे आले आहेत, सर्वांसाठी चहा पाणी घेऊन ये लवकर. युवराजने त्याच्या कानावरती हात ठेवला आणि म्हणाला, काकू जरा हळू बोला, ओरडत का आहात तुम्ही? सुप्रिया म्हणाल्या, ती वरती आहे ना. त्यांचं लक्ष रियानच्या गनवरती होतं. युवराजने सुप्रियाला गनकडे पाहताना पाहिलं. तेव्हा तो हसत म्हणाला, आम्ही या गनने तुम्हाला काहीच करणार नाहीत. नंतर संदेशकडे पाहून म्हणाला, फक्त कोणाला तरी धडा शिकवण्यासाठी मात्र आलो आहोत. तेव्हाच अंशला चहाची आठवण आली. तो म्हणाला, काकू बोलवा ना, जिला तुम्ही बोलवत होतात चहा आणायला. चहा पाणी तरी द्या. प्रिया हो मध्ये मान हलवत वरती जातात. अपूर्वा वरती छतावरती बसून अभ्यास करत होती. सुप्रिया अपूर्वाला पाहून रागात म्हणाल्या, तुला ऐकायला येत नाही का? इथे घरात भूकंप झाला आहे आणि तू घरात आराम करत आहेस. किती आवाज दिले मी तुला, कानात काय गेलं आहे तुझ्या? तुला ऐकायला येत नाही का? शेवटी मलाच वरती यावं लागलं. चल आता, माझं तोंड काय पाहत आहेस? लवकर स्वयंपाकघरात जा आणि काही लोक आले आहेत, सर्वांसाठी चहा पाणी घेऊन ये. अपूर्वा घाबरतच म्हणाली, हो काकू. अपूर्वा एवढं बोलून पळत खाली स्वयंपाकघरात आली आणि सुप्रिया आरामात खाली पायऱ्या उतरत आल्या. युवराज संदेशला म्हणाला, आत्ता तू मला सांग, खोटं का बोलत होतास? संदेश घाबरत आणि अडखळत म्हणाला, भाऊ मला माफ करा. युवराज रागाने रियानच्या हातातून गन ओढत संदेशकडे करत दात खात म्हणाला, खोटं का बोललास तू? तेव्हा बन्सीलालने विचारलं, काय केलं आहे याने, मला तरी सांगा. युवराज म्हणाला, ठीक आहे तुम्हीच ऐका. तुमच्या या लाडक्या मुलाने आमच्याकडून 5 लाख रुपये उधार घेतले होते, ते सुद्धा त्याची कॉलेजची फीस भरायची आहे म्हणून. आणि हे पण सांगितलं आहे याने, हा खूपच गरीब आहे. बन्सीलालने संदेशला रागात पाहत विचारलं, काय सांगत आहेत हे? संदेशने काहीच उत्तर दिलं नाही. बन्सीलाल युवराजला म्हणाले, हा का घेईल तुझ्याकडून पैसे? याची कॉलेजची फीस तर मीच भरत असतो. रियान म्हणाला, पत्ते खेळण्यासाठी खोटं बोलून याने आमच्याकडून पैसे घेतले आहेत. बन्सीलालने संदेशला रागात पाहिलं. नंतर त्यांच्या मुलाच्या चुकीवरती ते पांघरून टाकत म्हणाले, तुला पैसे मला विचारून द्यायला हवे होते संदेशला. मी नाही देणार तुम्हाला पैसे. आत्ताच्या आत्ता निघा इथून, नाहीतर मी पोलिसांना बोलवेल. युवराज त्याच्या पायावरती दुसरा पाय ठेवत म्हणाला, वा रे वा, मुलगा तर मुलगा, बाप पण तसाच. तुमच्या मुलाची चूक मान्य करण्याव्यतिरिक्त तुम्ही त्याला असं वागण्याबद्दल आश्वासन देत आहात. तुम्हाला माहीत आहे का मी कोण आहे? युवराज सिंग राठोड आहे मी स्वतः पोलिसांना कॉल करतो आणि पोलीस स्वतः तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या मुलाला माझ्या ताब्यात देतील. युवराज अंशकडे गन फेकत म्हणाला. अंशने गन कॅच केली आणि अंशने तीच गन संदेशच्या डोक्यावरती धरली. युवराज पाय पसरून सोफ्यावरती परत बसत म्हणाला, बोलवा पोलिसांना, आम्ही इथंच बसलो आहोत. सर्वांची हवास निघून गेली. भूमिका तिथेच तिच्या आईला मिठी मारत कोपऱ्यात उभा राहून हे सर्व पाहत होती. कोणाच्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघाला नाही. तेव्हाच एकासोबत कित्येक भांडे पडण्याचा आवाज आला. जेव्हा भांड्याचा आवाज ऐकू आला तेव्हा सर्वजण त्या दिशेने चकित होऊन पाहतात. ती अपूर्वा होती. अपूर्वा अंशच्या हातात गन पाहून खूप घाबरली होती. त्यामुळे तिच्या हातातून चहाचा ट्रे खाली पडला होता, जो चहा ती सर्वांसाठी घेऊन आली होती. अपूर्वा हातातून चहाचा ट्रे खाली पडल्यामुळे अजूनच जास्त घाबरून गेली होती आणि तिथेच उभा राहिली. युवराजचं लक्ष जेव्हा अपूर्वाकडे गेलं तेव्हा तो चकित होऊन तिलाच पाहू लागला. हे पाहून रियानने युवराजकडे पाहिलं. युवराज तर फक्त अपूर्वाकडे एक टक लावून पाहत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. युवराज अपूर्वाला पाहून हरवूनच गेला होता
आणि अपूर्वा तर भूत बनून जागेवरच उभा राहिली. एवढंच नाही, ती अतिशय घाबरली होती. तिचं लक्ष अंशच्या हातातील गनवरती होतं. रियानने पाहिलं तेव्हा तो युवराजच्या कानात हळूच म्हणाला, वाचलास बाळा, योग्य वेळी अंशजवळ गन दिलीस. नाहीतर त्या दिवशी सुद्धा तिने तुझ्या हातात गन पाहिली होती आणि आज पण पाहिली असती तर आपल्या इज्जतीचा फालुदा झाला असता. युवराजने चकित होऊन प्रश्नार्थक नजरेने रियानला पाहिलं. रियान हसत युवराजला म्हणाला, हीच आहे ना कॉलेजवाली? युवराजने हसत त्याची नजर खाली केली. त्याचं मन तर अपूर्वाला पाहून खुशीने नाचू लागलं. युवराज तर अतिशय आनंदी झाला होता. हे पहिल्यांदा असं झालं होतं. तो कोणाच्या तरी घरी अशा प्रकारे धमकी द्यायला आला होता. त्याच्यासाठी तर 5 लाख रुपये खूप कमी अमाऊंट होती. एवढे पैसे तर तो थोड्या वेळातच खर्च करू शकतो. कदाचित त्याला त्याच्या मनाच्या अवस्थेमुळे, नाही तर अपूर्वाला या नरकातून काढण्यासाठी देवाने त्याला अपूर्वासोबत परत भेटवलं असेल. ते सुद्धा एवढ्या लवकर. सुप्रिया अपूर्वाजवळ येऊन जोरात म्हणाली, केलास का सत्यानाश? जेव्हा पाहावं तेव्हा काहीतरी पाडतच असतेस. हे ऐकून युवराजला अतिशय राग आला. तो काही बोलणार तेव्हाच रियानने त्याचा हात धरून त्याला गप्प बसायला सांगितलं. रियान म्हणाला, आई आहे तिची, आपला हक्क नाही आता तिच्यावरती काही बोलण्याचा. तू आत्ता शांत बस. युवराज तिथेच उभा होता. रियान म्हणाला, काकू काही होत नाही, राहू द्या. गन पाहिल्यास तर चांगल्या चांगल्या लोकांची बोलती बंद होते. रियानने अंशला गन खाली करण्याचा इशारा केला. केल्यानंतर अंशने गन त्याच्या पॅन्टच्या मागच्या खिशामध्ये ठेवली. रियान संदेश जवळ बसत युवराजला पाहत होता. युवराज तर मागे एका भिंतीला टेकून उभा राहिला होता आणि भिंतीला टेकून फक्त एकटक अपूर्वाला पाहण्यात तो बिझी झाला होता. अपूर्वा तर एका बाजूला घाबरून उभा होती. इकडे भूमिकाने जेव्हा युवराजला अपूर्वाकडे पाहताना पाहिलं तेव्हा तिला खूप राग आला. भूमिका रागाने अपूर्वाकडे पाहून म्हणाली, जा तू, इथे का थांबली आहेस? लवकर चहा घेऊन ये सर्वांसाठी. अपूर्वा भूमिकाचा आदेश ऐकून परत स्वयंपाकघरात जाऊ लागली. तेव्हा युवराजला राग आला. युवराज रागातच म्हणाला, कोणी कुठंच जाणार नाहीये, आम्हाला नाही प्यायचा चहा. सर्वजण जागेवरच उभे राहा, समजलं? अपूर्वा हे ऐकल्यानंतर तिथेच एका कोपऱ्यात घाबरून उभा राहिली. युवराज परत अपूर्वाकडे पाहत असतो. वरुण आणि अंश रियान जवळ येऊन हळू आवाजात म्हणाले, यार, या युवराजला काय झालं आहे? रियान हसत म्हणाला, प्रेम. दोघं चकित होऊन एकमेकांना पाहून परत युवराजकडे पाहतात. नंतर काहीच समजलं नाही म्हणून परत रियानकडे पाहून म्हणाले, म्हणजे? रियान हसत म्हणाला, अरे पागलांनो, हीच ती मुलगी आहे जिला युवराज सकाळपासून पागलसारखं शोधत होता. अंश हसत म्हणाला, अरे हीच ती मुलगी आहे का, कॉलेजवाली? रियान हसत म्हणाला, हो. तेव्हा दोघांना खूप आनंद झाला आणि अपूर्वाकडे पाहिलं तेव्हा त्यांनी युवराजच्या पसंतीचे कौतुक केले. रियान आता बन्सीलालकडे पाहत म्हणाला, काका, पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाने खोटं बोलून आमच्याकडून पैसे घेतले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ते पैसे परत कधी देणार आहात ते सांगा तुम्ही. बन्सीलाल आता युवराज सिंग राठोडचं नाव ऐकून खूप घाबरलेले होते. ते म्हणाले, माझ्याजवळ नाहीत 5 लाख रुपये. अंश लगेचच म्हणाला, भैया हे खोटं बोलत आहेत. मी यांची सर्व माहिती काढली आहे. अपूर्वा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी यांचीच आहे आणि हेच मालक आहेत त्याचे. लाखो रुपयांचा टर्नओव्हर आहे महिन्याचा. बन्सीलाल अडखळत म्हणाले, आत्ता तोट्यात जात आहे कंपनी. अंश आणि वरुण संदेशकडे पाहत म्हणाले, उचलायचं का याला? अंश आणि वरुण दोघं संदेशला उचलून बाहेर घेऊन जात होते. तेव्हा संदेश ओरडला, पप्पा, पप्पा वाचवा. बन्सीलाल म्हणाले, कुठे घेऊन जात आहात माझ्या मुलाला? रियान बन्सीलालकडे पाहून जांभळी देत म्हणाला, काका, तुम्ही जर प्रेमाने तुमच्या मुलाची चूक मान्य केली असती तर आम्ही कदाचित 5 लाख रुपये विसरून गेलो असतो. परंतु तुम्ही तर आम्हाला आमचीच चूक आहे असं बोलत आहात. त्यामुळे जेव्हा पैसे तुम्ही परत देणार तेव्हाच तुमचा मुलगा तुम्हाला परत भेटेल. नंतर अंश आणि वरुण संदेशला बाहेर घेऊन आले. रियान युवराज जवळ आला. युवराज तर अजून सुद्धा भिंतीला टेकून अपूर्वाकडेच पाहू लागला. रियान हळूच युवराजच्या कानात म्हणाला, घरी जायचं का? जर तुमचं मन वहिनीला पाहून भरलं असेल तरच. युवराज अजून एकदा हसत अपूर्वाकडे पाहत होता. अपूर्वाने यावेळी युवराजकडे पाहिलं होतं. दोघांनी एकमेकांना पाहिलं. नंतर अपूर्वाने तिची नजर खाली केली. युवराज हसत त्याच्या केसावरून हात फिरवत बाहेर आला आणि त्याच्या कारमध्ये येऊन बसला. युवराजच्या चेहऱ्यावरचे हसू कमी व्हायचं नावच घेत नव्हतं.
अंश आणि वरुण संदेशला घेऊन कारच्या बॅक सीटवरती बसले. रियान सुद्धा बसणार होता तेव्हाच त्याला वैभवीचा कॉल आला. ती फोनवरती रियान सोबत भांडण करत होती. तेव्हा रियान कार पासून थोडा लांब जाऊन तिच्या सोबत बोलत होता. वरुण आणि अंश सुद्धा कारमधून बाहेर उतरून उभा राहिले. तेव्हा वरुण संदेशकडे पाहून इशारा करत होता. संदेश अतिशय घाबरलेला होता. अंश वरुणला म्हणाला, यार याला डिक्कीमध्ये टाकून देऊ का? वरुण म्हणाला, नाही यार, काहीही झालं तरी याला जिवंत ठेवायचं आहे आपल्याला. याला वन पीस मध्ये वापस करायचं आहे आपल्याला. आफ्टर ऑल युवराजचा होणारा साला आहे. वरुण कारच्या छताकडे पाहून परत म्हणाला, याच्यासोबत मला परत काही चांगलं वाटत नाहीये. आपण असं करूया का, याला कारच्या वरती बांधून टाकूया. अंश वरती पाहून म्हणाला, नाही यार, कोणत्या तरी झाडाला आदळला तर त्याचे हाडं मोडतील. युवराज नंतर आपले हाडं तोडेल. इकडे सुप्रिया तिचा संपूर्ण राग अपूर्वावरती काढत होती. रागात अपूर्वाला मारत म्हणाली, माझ्या मुलाला ते गुंड घेऊन गेले आहेत, तू वाचवू शकली नाहीस. अपूर्वा तिचे हात पुढे करून दोन्ही हात जोडून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, काकू मी कशी काय वाचवणार होते भैयाला? तेव्हा काकू म्हणाल्या, माझ्या तोंडाला तोंड देतेस का? दागिने आहेत तुझ्या आजीचे, ते दे आणि माझ्या मुलाला सोडवून आण. ते तुझं नक्कीच ऐकतील. मी पाहिलं होतं त्या युवराजला, तुझ्याकडे पाहून तो हसत होता. तेव्हा अपूर्वा म्हणाली, काकू ते दागिने माझ्या आईची शेवटची आठवण आहे. तेव्हा सुप्रिया रागात म्हणाल्या, आता तुझ्या आईच्या आठवणी ठेवून काय करणार आहेस? आता आम्हीच तुला सांभाळत आहोत आणि तुझं लग्न श्रीमंत घरात करून देणार आहोत. तुला त्या दागिन्यांची काय गरज आहे? तू तुझ्या सासरी गेल्यानंतर हवे तेवढे दागिने बनव. तेव्हा अपूर्वा म्हणाली, काकू ते दागिने माझ्या आईने माझ्यासाठी त्यांची आठवण म्हणून ठेवले आहेत. मला त्या दागिन्याच्या मूल्यापेक्षा त्यामागच्या भावना महत्त्वाच्या आहेत. तेव्हाच भूमिका मध्येच म्हणाली, आई मी ते दागिने घेऊन जाऊ का? सुप्रिया भूमिकाकडे पाहत रागाने म्हणाली, गप्प बस, काहीही बोलत जाऊ नकोस. काकू परत अपूर्वाला म्हणाल्या, जातेस का तुझ्या आजीच्या गोळ्या औषध बंद करू मी? अपूर्वा घाबरून गेली आणि म्हणाली, नाही नाही, मी जाते दागिने घेऊन, तुम्ही आजीला काही करू नका. अपूर्वा आजीच्या रूममध्ये येऊन पाहते तेव्हा आजी काही वेळापूर्वी अपूर्वाने त्यांना जेवण झाल्यानंतर गोळ्या दिल्या होत्या आणि आजीला झोपायला सांगितलं होतं. गोळ्यामुळे आजी झोपलेल्या होत्या. अपूर्वाने हळूच आजीच्या उशीखालून कपाटाची चावी घेतली आणि कपाट उघडून दागिने घेतले. दागिने घेऊन ती रूममधून बाहेर येत होती. तेव्हा काकू तिला इशारा करून बाहेर जायला सांगतात. ती घाबरत घाबरत बाहेर येते. तेव्हा अपूर्वा पाहते युवराज आणि बाकीचे सर्वजण तिथेच उभा आहेत. अपूर्वा घाबरत घाबरत तिथे जाते आणि म्हणते, ऐकता का? रियान आता वैभवी सोबत बोलून कार जवळ आला होता. सर्वजण अपूर्वाकडे मागे वळून पाहतात. संदेशला त्यांनी कारमध्येच बसवलेलं होतं. ते सर्वजण फक्त रियानच्याच येण्याची वाट पाहत होते. युवराज अपूर्वाला पाहून कारमधून बाहेर उतरला आणि तिच्या समोर आला. रियानने कारच्या बोनटवर बसून अंश आणि वरुणला खुणावले आणि तिथेच बोलवून घेतले. अंश म्हणाला, भैया आम्हाला इकडे का बोलवलं? पाहिलं नाहीयेस का? युवराज बोलत आहे, त्यामुळे आपण फक्त ऐकायचं, ओके? तिघं एकमेकांना पाहून हसत होते. युवराज अपूर्वाला म्हणाला, हा बोला. हे ऐकल्यानंतर अंश म्हणाला, युवराजला काय झालं आहे? एवढ्या प्रेमाने या अगोदर कधीच कोणत्या मुलीबरोबर बोलला नाही. अपूर्वा घाबरत घाबरत तिच्या हातातले दागिने पुढे करत म्हणाली, तुम्ही हे दागिने घ्या, परंतु माझ्या भैयाला सोडा प्लीज. हे ऐकून युवराज आणि रियानने एकमेकांना रागात पाहिलं. रियानने युवराजला डोळ्यांनी शांत राहण्याचा इशारा केला. युवराज अपूर्वाला म्हणाला, तू आत्ता इथून जा. हे दागिने तुझे आहेत, तुझ्याच जवळ ठेव. अपूर्वा घाबरत म्हणाली, प्लीज भैयाला सोडून द्या. तुम्ही हे दागिने ठेवून घ्या. हे दागिने 5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे आहेत, प्लीज. युवराजने रियानकडे पाहिलं. रियान कारच्या बोनटवरून खाली उतरून संदेशला कारमधून बाहेर काढत अपूर्वाला म्हणाला, तू आत जा. अपूर्वा घाबरून आत निघून गेली. युवराजला राग येत होता. तो रागात रियानला म्हणाला, कसे आईवडील आहेत हिचे? स्वतः न येता मुलीला एवढ्या मुलांसमोर एकटीला बोलण्यासाठी पाठवलं आहे. रियान म्हणाला, युवराज तू इथेच कार जवळ थांब, मी आत जातो. मला माहित आहे तुझा राग, तू रागात काही पण चुकीचं पाऊल उचलायला नको. युवराज बोनटवर बसला आणि म्हणाला, ठीक आहे. रियानने संदेशला ओढत ओढत त्याच्या घराच्या आत आणले आणि त्याला खाली जमिनीवरती जोरात फेकले. सर्वजण संदेशला उचलत होते.
रियान रागाने बन्सीलालकडे पाहून इशारा करत म्हणाला, खबरदार, यापुढे आपल्या मधात मुलीला आणलं तर. कसे आईवडील आहात तुम्ही? या मूर्खासाठी तुम्हाला काळजी आहे आणि मुलीची काळजी नाहीये तुम्हाला. ती अगोदरच आम्हाला पाहून खूप घाबरलेली होती आणि तुम्ही तिलाच आमच्यासोबत बोलण्यासाठी एकटीला पाठवलं. ऐका कान खोलून, 1 आठवड्याचा वेळ देत आहे. पूर्ण पैसे परत भेटायला हवे, नाहीतर तुझ्या मुलाची अशी अवस्था करेल ना, तू पश्चाताप करशील. रियान बोलून रागाने परत जात होता तेव्हा अपूर्वाला पाहून तिच्या जवळ जाऊन म्हणाला, हे दागिने तुझे आहेत का अपूर्वा? अपूर्वा हो मध्ये मान हलवत म्हणाली, माझ्या आईचे आहेत. रियान सुप्रियाकडे पाहतो. त्या तर संदेशला सांभाळत होत्या. त्यांना अपूर्वाची अजिबात काळजीच दिसत नव्हती. रियान अपूर्वाला म्हणाला, मला नाही माहीत हे लोक तुझ्यात आणि त्या संदेशमध्ये एवढा का भेदभाव करतात, परंतु या दागिन्यांना तू सांभाळून ठेव. जर तुला काही प्रॉब्लेम असेल तर मला तुझा लहान भाऊ समजून सांगू शकतेस. एवढं बोलून रियान तिथून निघून गेला. अपूर्वाला आजपर्यंत एवढ्या प्रेमाने आणि आपलेपणाने फक्त तिची आजीच बोलली होती. तिला रियानचं प्रेम आणि आपुलकीने बोलले खूप चांगले वाटले होते. रियानने बाहेर येऊन सर्वांना कारमध्ये बसायला इशारा केला. सर्वजण कारमध्ये बसले. वरून कार स्टार्ट करतो आणि कार घराकडे घेतो. युवराज रियानकडे पाहून म्हणाला, सर्व काही व्यवस्थित आहे का? रियान म्हणाला, हो. 1 आठवड्याचा वेळ दिला आहे पैसे परत करण्याचा. युवराज त्याला पाहून म्हणाला, मी त्याच्याबद्दल विचारत आहे का? रियानने उत्तर दिलं, हो, ती आता व्यवस्थित आहे. युवराज रियानला म्हणाला, काय नाव आहे तिचं? वरून म्हणाला, यार, ते नाव घेतलं होतं ना त्या मोठ्या काकूने, काय होतं बरं? अंश हसत म्हणाला, भैया, अपूर्वा. युवराजने मागे सीटवरती डोकं ठेवलं आणि त्याचे डोळे बंद करून म्हणाला, अपूर्वा. युवराज सिंग आणि अपूर्वा मस्त जोडी आहे ना? रियान म्हणाला, अंश, एक काम कर, जरा अपूर्वाबद्दल माहिती काढ बरं. अंशने त्याचा मोबाईल काढला आणि म्हणाला, हे घे, 1 मिनिटात तिच्याबद्दल सर्व माहिती काढतो. अंशने कोणाला तरी कॉल केला आणि 3 मिनिटं बोलल्यानंतर त्यांनी कॉल कट केला. अंश म्हणाला, भैया, यांचा कोणीतरी शेजारी आहे, त्यांच्याकडून माहिती मिळाली आहे. अपूर्वा संदेशच्या काकाची मुलगी आहे. अपूर्वाला आई वडील नाहीत. अपूर्वा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी अपूर्वाचीच आहे. ती कंपनी तिचे काका चालवतात. युवराज डोळे बंद करून सर्व काही ऐकत होता. रियान मोठा श्वास घेत म्हणाला, तेव्हाच समजत होतं दोन्ही मुलांमध्ये किती भेदभाव केला जाऊ लागला होता. आता युवराज म्हणाला, हिची संपूर्ण माहिती काढ. कसे वागतात हे लोक अपूर्वासोबत, कारण ती सतत घाबरलेली दिसत असते. एक वेगळीच भीती दिसते तिच्या डोळ्यांमध्ये. अंश म्हणाला, ठीक आहे भैया, मी तिची संपूर्ण माहिती काढतो. वरून रियान म्हणाला, यार, गाणं तरी लाव ना, खूप बोर होत आहे आज. अंश गाणं लावतो. गाणं होतं, कोरा कागज था ये मन मेरा, लिख लिया नाम उस पे तेरा. वरून अंशला म्हणाला, यार, ते बदल गाणं लवकर, तुला माहीत आहे ना युवराजला असले रोमॅन्टिक सॉन्ग आवडत नाहीत. अंश लगेच सॉन्ग बदलत असतो. तेव्हाच युवराज डोळे बंद करून हसत म्हणाला, हेच सॉन्ग राहू देत, बदलण्याची काही गरज नाही. सर्वजण चकित होऊन युवराजकडे पाहू लागले. युवराज तर गाणं ऐकण्यात मग्न झाला होता. सुना अंगन था ये मन मेरा, बस गया प्यार उसमें तेरा. रियान हसत म्हणाला, अरे हा तर गेला कामातून, झालं याला पण प्रेम. सर्वजण हसत होते आणि युवराज त्याचा चेहरा रुमालाने झाकून घेतो. अंश हसत म्हणाला, अरे युवराज भैया लाजत आहे. युवराज ज्या सिच्युएशन मध्ये होता त्याच सिच्युएशन मध्ये तोंडावरती रुमाल ठेवून म्हणाला, सांगू का सर्वांना, तू गपचूप कार चालव. सर्वजण हसतात आणि गप्प होतात. इकडे युवराज रुमालने चेहरा झाकून सॉन्ग ऐकत असतो आणि हसत होता. 4 जण घरी पोहोचतात. घरी पोहोचल्यानंतर रियान म्हणाला, वरून यार, काकूने 2 दिवस सुट्टी घेतली आहे. जेवणाची बाहेरच ऑर्डर द्यायची का? ठीक आहे, असं म्हणून जेवणाची ऑर्डर देत होता. युवराज त्याच्या रूममध्ये निघून गेला. रियान आणि वंश हॉलमध्ये सोफ्यावरती पाय पसरून बसले. जेवण ऑर्डर करून वरून सुद्धा सोफ्यावरती पाय पसरून बसला. युवराज शॉवर घेऊन आला. तोपर्यंत जेवण आलं होतं. वरूनने सर्व जेवण डायनिंग टेबलवरती वाढून घेतलं. जेवण वाढत असताना अंशला म्हणाला, जेवण मी वाढत आहे, परंतु जेवण झाल्यानंतर सर्व तू उचलून फेकणार आहेस. अंश हसत म्हणाला, ओके यार, फेकेल मी. 2 जण जेवण करण्यासाठी डायनिंग टेबल जवळ खुर्चीवरती बसतात.
तेव्हा युवराज सर्वांना पाहत म्हणाला, उद्या सकाळी उठवावे लागणार नाही, सर्वजण मनाने उठणार. रियान युवराजकडे पाहत रागाने म्हणाला, ओय खबरदार, माझी झोप मोड केलीस तर तुझी आशिकी आहे, तूच जागरण कर. जेवण झालं की मी तर झोपी जाणार आहे, मला उद्या सकाळी चुकून पण उठवायचं नाही. युवराज तोंड पाडून म्हणाला, ओय इथे बॉस कोण आहे? मी जे पण ऑर्डर देत आहे ते तुम्हाला ऐकावेच लागेल. तरी मी सर्वांना लवकर उठण्याची ऑर्डर दिली तरी तुम्हाला ऐकावं लागेल. आता युवराज वंश आणि वरुणला म्हणाला, तुम्ही दोघं सुद्धा न उठवता सकाळी उठा. अंश आणि वरुण दोघं गरीब तोंड करून युवराजकडे पाहून हो मध्ये मान हलवतात. तेव्हाच रियान युवराजला थांबवत म्हणाला, ओय पागल बॉस, उद्या कोणत्या आनंदात सकाळी लवकर उठायचं आहे? कॉलेजमध्ये ती काल भेटली नव्हती, उद्या सकाळी तिच्या घरी जाऊन आंदोलन करायचं आहे का? युवराज रियानला मोठे डोळे करून पाहत म्हणाला. अंश आणि वरुण एका अपेक्षेच्या नजरेने युवराजकडे पाहत होते. युवराज डोकं खाजवत म्हणाला, ते रियान म्हणाला, खबरदार, जर आमच्यापैकी कोणालाही सकाळी लवकर झोपेतून उठवलं तर. अंश आणि वरुण हसत जेवण करतात. अंश लवकरात लवकर त्या मुलीचे डिटेल माहिती कर, कधी कुठे जाते. युवराज रियानला रागाने पाहून म्हणाला, अपूर्वा. रियान म्हणाला, बरं बाबा अपूर्वा, आणि तू माझ्या वैभवीला विभी म्हणतो त्याचं काय? बाळा, आता तर मी तुझा बदला घेणारच आहे. युवराज रियानला रागाने पाहत म्हणाला, जेवण केलं आहेस ना, आता जा झोपण्यासाठी. युवराज अंशला म्हणतो, हे सर्व स्वच्छ कर आणि डस्टबिनमध्ये टाक, आणि तुम्ही दोघं पण जा झोपण्यासाठी. एवढं बोलून युवराज त्याचा टी शर्ट काढत असतो. त्याला पाहून रियान म्हणाला, माहित नाही तुला का नंगा पुंगा झोपायला आवडतं, कमीत कमी बनियान तरी घालत जा. हे ऐकल्यास युवराज म्हणाला, मला नाही येत तशी झोप, मी तर असंच झोपणार आहे. रियान चिडून म्हणाला, तुला समजावणे म्हणजे डोकं दगडावरती स्वतःचं फोडून घेणे आहे. युवराज त्याच्या रूममध्ये निघून गेला आणि लाईट बंद करून बेडवरती पडला. डोळे बंद केले होते. युवराज परत अपूर्वाच्या डोळ्यात हरवला. त्याला खूप वैताग आला होता आणि त्याला झोप सुद्धा येत नव्हती. त्याने उठून लाईट ऑन केला आणि कपाट उघडून त्यातील स्केचबुक बाहेर काढलं. त्या बुकमध्ये तो टाइमपास म्हणून कधी कधी स्केच काढायचा. त्याची ड्रॉइंग खूप चांगली होती. लहानपणीपासूनच त्याला स्केच काढण्याची खूप आवड होती. युवराजने त्याचे डोळे बंद केले आणि त्याने अपूर्वाचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न केला. डोळे बंद करता क्षणी अपूर्वाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला. त्याने अपूर्वाचा तोच अगदी चेहरा तसाच कागदावरती उतरवला. अपूर्वाचा चेहरा पाहून परत त्याच्या चेहऱ्यावरती हसू आलं आणि स्केच पाहून म्हणाला, तन्हाइया महफिल बनी, तुम जो मिले मंजिल मिली. आता तर फक्त तुझा चेहरा पाहून मनाला शांतता वाटत आहे. तू काही बोल अथवा नाही, परंतु मला तुझ्या ओठांवरती होकार दिसत आहे. ना सुबह की खबर है सनम, ना शाम का पता. युवराज त्या स्केचकडे पाहत पाहत झोपी गेला. इकडे अपूर्वा तिच्या रूममध्ये घाबरून बसलेली होती. तिला तिच्या काकूचं वागणं पाहून खूप त्रास होऊ लागला होता. तेव्हाच तिला रियानचे बोलणे आठवले. तेव्हा तिला आधार वाटू लागला. युवराजचे पाहणे अपूर्वाला टाळता येत नव्हते. तिला राहून राहून युवराजचे तिच्याकडे पाहणे विचित्र वाटत होते. परंतु तिला युवराजच्या नजरेत तो वाईटपणा दिसत नव्हता, जो वाईटपणा तिला सागरच्या नजरेत दिसायचा. अपूर्वा बराच वेळ रडत होती. रडत रडत ती फरशीवरती झोपी गेली. जास्त रडल्यामुळे आणि फरशीवरती झोपल्यामुळे सकाळी अपूर्वाला खूप ताप आला होता. सकाळी खूप उशिरा तिला जाग आली. तेव्हा तिच्या कानावर तिच्या काकूंच्या शिव्या ऐकायला आल्या. अपूर्वा उठली आणि स्वयंपाकघरात जाऊन सर्वांसाठी चहा बनवत होती. ताप आल्यामुळे तिला काहीच काम करता येत नव्हतं. अपूर्वाच्या आजीला काल झालेल्या कोणत्याच गोष्टी माहीत नव्हत्या. अपूर्वा हळूहळू काम करून आजीजवळ आली. आजींना चहा नाश्ता दिला. आजीने पाहिलं तेव्हा अपूर्वाला खूप जास्त ताप आलेला होता. आजीने अपूर्वाच्या कपाळावर हात ठेवला. पूर्वा, तुला तर खूप जास्त ताप आला आहे. अपूर्वा हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, आजी थोडंसं अंग तापलं आहे, गोळी खाल्ली आहे मी आत्ता, होईल बरी मी. आजी अपूर्वाची काळजी करत म्हणाल्या, नक्की तू गोळी खाल्ली आहेस ना? अपूर्वा आजीला धीर देत म्हणाली, हो आजी, नक्की खाल्ली होती. आजी अपूर्वाचा हात धरून म्हणाल्या, चल माझ्याजवळ, थोडा वेळ झोप, आराम कर, इथं माझ्याजवळ बस. अपूर्वा म्हणाली, नाही आजी, मला आत्ता कॉलेजमध्ये जायचं आहे. एक्झाम जवळ आली आहे, प्रॅक्टिकल चालू आहेत कॉलेजमध्ये, मी मिस नाही करू शकत. आजी प्लीज. आजी नाराज होऊन म्हणाल्या,
पोरी, तुला तर ताप आला आहे. आजी मी बरी आहे. आजी मी जात आहे. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. आजीने अजून तिचा हात धरून ठेवलेलाच होता. आजी म्हणाल्या, मी माझी काळजी घेईल ग पोरी, पण तू व्यवस्थित जा. बरं आजी, मी जाते. एवढं बोलून अपूर्वा आजीच्या हातातून तिचा हात सोडून कॉलेजमध्ये जाण्यासाठी घराबाहेर पडते. अपूर्वा कॉलेजमध्ये जाण्यासाठी घरातून तर निघाली होती, परंतु तिला खूपच अशक्तपणा आला होता. त्यात तिला कॉलेजमध्ये पायी चालत जायचं होतं. तिला चालता पण येत नव्हतं आणि त्यात तिला चक्कर पण खूप येऊ लागली. इकडे युवराज रात्री उशिरापर्यंत जागा होता, त्यामुळे सकाळी त्याला जागच आली नाही. सकाळी 9 वाजेपर्यंत रियान, अंश आणि वरुण तयार होऊन युवराज जवळ आले. तेव्हा युवराजच्या बेडवर स्केचबुक पडलेलं दिसत होतं. रियानने हळूच ते स्केचबुक पाहिलं. तेव्हाच युवराजने डोळे उघडले. तो ओरडत म्हणाला, कोण आहे बे, जो माझ्या अपूर्वाला हात लावत आहे? सर्वजण चकित होऊन त्याच्याकडे पाहतात. युवराजला समजलं होतं आत्ता तो कुठे आहे. त्याने त्याच्यासमोर पाहिलं तेव्हा रियान स्केचबुक हातात घेऊन थांबलेला होता. युवराज गप्प उठला आणि बाथरूममध्ये निघून गेला. तिघजण स्केचबुकला पाहतात. थोड्या वेळानंतर युवराज फ्रेश होऊन शॉवर घेऊन बाथरूममधून बाहेर येतो. तेव्हा तिघजण आरामात सोफ्यावरती बसलेले होते. रियान तर युवराजला कच्चं खाऊन टाकतो की काय असं पाहू लागला. युवराज तिथेच रियान समोर सोफ्यावरती बसत म्हणाला, तू नेहमी मला अशा प्रकारे का पाहतोस, सांगू शकशील का? तेव्हा रियान अपूर्वाचे स्केच युवराजला दाखवत म्हणाला, हे काय आहे? तेव्हा युवराज हसत म्हणाला, माझ्या अपूर्वाचा फोटो आहे. अंश तोंड वाकडं करत म्हणाला, यार हे चुकीचं आहे हा. आमचा स्केच तू जेव्हा पण काढला आहेस तेव्हा तुला आम्ही बळजबरीने गन डोक्यावरती ठेवून तुझ्याकडून आमचा स्केच काढून घेतला आहे. दुसरं म्हणजे तू बाकी कोणाचं स्केच एकदा पण काढलं नाहीस आणि यांची तर समोर नसताना एवढी चांगली स्केच काढली आहेस. रियान म्हणाला, सर्वात जास्त वाईट एक्सपेरिमेंट तर तू माझ्या चेहऱ्यावरती केलं होतंस. वरच्या बाजूने माझे ओठ असे बनवले होतेस जसे मला गांधीन माशी चावली आहे ओठांना. एक कान लहान बनवला होतास आणि एक कान मोठा केला होतास. माझे डोळे सुद्धा असे काढले होते जसे मला मोतीबिंदू झाला आहे. युवराज हसत म्हणाला, अरे मूर्खांनो, तुमचं देवाने तोंडच तसं बनवलं आहे, त्याला मी तरी काय करणार आहे. रियान त्या स्केचबुकला युवराजच्या डोक्यात मारत म्हणाला, अच्छा, म्हणजे आमचं तोंड खराब आहे आणि हिचं तोंड अप्सरासारखं आहे नाही का? युवराज रियानच्या हातातून स्केचबुक ओढत म्हणाला, काहीतरी जादू आहे हिच्या डोळ्यात. रियान युवराजला चिडवत म्हणाला, एक्सरे काढून आण तिच्या डोळ्याचा. आणि हो, खबरदार, यापुढे आमचं स्केच काढण्याचा प्रयत्न जरी केला तरी. युवराज म्हणाला, आता मी का बनवेल तुमचा स्केच? आता तर मी माझ्या अपूर्वाचा स्केच काढेल. तिघं युवराजची चेष्टा करत म्हणाले, हो का? युवराज हसत म्हणाला, हो मग. युवराज अंशला म्हणाला, अरे यार, नाश्ता तरी दे. अंश म्हणाला, तुम्ही तर तुमच्या स्वप्नांच्या दुनियेत हरवले होते. तुम्ही तर झोपेतून उठलेच नाहीत. आम्ही नाश्ता करून घेतला आहे. आज सुद्धा काकू आलेल्या नव्हत्या, त्यामुळे बाहेरूनच नाश्ता मागवला होता. बाहेर ये, मी तुला नाश्ता वाढतो. अंश एवढं बोलून हॉलमध्ये निघून गेला. युवराज, रियान आणि वरुण तिघेही बाहेर आले. अंशने युवराजसाठी नाश्ता वाढला. युवराज डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत होता. अजून त्याने नाश्ता पूर्ण पण केला नव्हता. तेव्हाच अंशच्या मोबाईलवरती कोणाचा तरी कॉल आला. अंशने 1 मिनिट बोलून कॉल कट केला आणि युवराजकडे पाहून अंश म्हणाला, भैया, अपूर्वा वहिनी घरातून निघाली आहे कॉलेजला जाण्यासाठी. हे ऐकताच युवराजने नाश्ता मध्येच सोडून दिला आणि जागेवरच उठून उभा राहिला आणि म्हणाला, वरून तू ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघ. तोपर्यंत ऑफिस तू सांभाळ आणि तुम्ही दोघं माझ्यासोबत चला. एवढं बोलून सर्वजण लवकर फ्लॅटमधून बाहेर पडले. रियान आणि अंश सुद्धा युवराजच्या मागे मागे गेले. अंशने गाडी स्टार्ट केली. तेव्हा युवराज त्याला म्हणाला, कोणत्या बसने जाते ती कॉलेजमध्ये? वहिनी तर पायी जाते कॉलेजला. त्या कधीच बसने कॉलेजला आलेल्या नाहीत, पायी जात असतात. युवराज हे ऐकून चकित झाला आणि म्हणाला, कॉलेजला पायाने जाण्यासाठी किती वेळ लागतो तिच्या घरापासून? जवळजवळ अर्धा तास, वंशने सांगितलं. तेव्हा युवराज म्हणाला, कसं जात असेल ती एवढ्या लांब पायाने? युवराजचं डोकं सुन्न पडलं. रियान म्हणाला, जर तिच्याजवळ पैसे असते तर ती कधीच पायाने चालत कॉलेजमध्ये गेली नसती. काय?
याचा अर्थ तिचे काका काकू तिला कॉलेजमध्ये बसने जाण्यासाठी पैसे सुद्धा देत नाहीत. हे ऐकताच युवराजला अतिशय राग आला. त्याने रागाने त्याच्या हाताच्या दोन्ही मुठी बंद केल्या. त्याने अंशला विचारलं, काही समजलं का? तेव्हा अंश म्हणाला, भैया आज संध्याकाळपर्यंत सर्व काही समजेल. युवराज तर रागाने लाल झाला होता. जर आत्ता यावेळी अपूर्वाचे काका काकू त्याच्या समोर असले असते तर त्याने दोघांवरती गोळी झाडली असती. एवढा अत्याचार करतात का माझ्या पूर्वावर? आता तर मी यांना सोडणारच नाही कोणाला. ते लोक थोड्या वेळानंतर कॉलेजच्या त्या रस्त्यावरती पोहोचले ज्या रस्त्याने अपूर्वा कॉलेजला जात होती. अपूर्वाला चालणं होत नव्हतं. ती खूप हळूहळू चालत होती. तेव्हाच समोरून येणाऱ्या अपूर्वावरती सर्वांचं लक्ष गेलं. अंशने गाडी थांबवली. युवराज आणि रियान बाहेर आले आणि अपूर्वा समोर येऊन दोघे उभा राहिले. तेव्हा अपूर्वाची तब्येत बरी नव्हती. त्यात समोर त्या दोघांना पाहून ती घाबरून गेली. रियान आणि युवराजला ती भीतीच्या नजरेने पाहू लागली. युवराज सुद्धा तिच्याकडे पाहू लागला. अपूर्वाचं डोकं गरगरायला लागलं. तिला उभं राहता येत नव्हतं. पाहता पाहता तिचे डोळे बंद झाले. युवराज काही बोलणार तेवढ्यात अपूर्वाने डोळे बंद केले. युवराज तिच्याकडे पाहत होता. तिला पाहून युवराजला समजलं होतं तिची तब्येत बरी नाहीये. तेव्हा अपूर्वाला चक्कर आली. ती खाली पडणार तेव्हाच तिला खाली पडताना पाहून युवराजने लगेच तिला एका हाताने पकडलं आणि दुसऱ्या हाताने तिला उचलून घेतलं. तिला हात लावताच युवराजला समजलं होतं अपूर्वाला अतिशय ताप आलेला आहे. युवराज अपूर्वाला बेशुद्ध पडलेलं पाहून घाबरला होता आणि तिला आवाज देत होता, अपूर्वा. अपूर्वाला शुद्धच राहिली नव्हती. ती पूर्णपणे बेशुद्ध पडली होती. हे पाहून रियान सुद्धा चकित झाला. युवराज घाबरून रियानला म्हणाला, यार हिचं अंग खूप तापलं आहे. हिला खूप जास्त ताप आलेला आहे. जेव्हा तब्येत बरी नव्हती तर घरातून बाहेर पडण्याची काय गरज होती हिला? रियान म्हणाला, यार लवकर उचलून तिला गाडीत बसव. हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. युवराजने अपूर्वाला उचलून घेतलेलंच होतं. रियानने कारचा दरवाजा उघडला आणि युवराजने अपूर्वाला कारमध्ये मागच्या सीटवरती झोपवलं आणि तिचं डोकं स्वतःच्या मांडीवर ठेवून तो बसला. अंशने लगेचच गाडी हॉस्पिटलच्या दिशेने घेतली. अपूर्वाची अवस्था पाहून युवराजला खूप भीती वाटत होती. तो अपूर्वाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होता. तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. तो मनातल्या मनात विचार करत होता, हे देवा, माझ्या पूर्वीला बरं कर. माझ्या अपूर्वाला काही व्हायला नको. रात्रीतून काय झालं आहे माझ्या अपूर्वाला? हिच्यासोबत नक्कीच काहीतरी झालं आहे. जर माझ्या अपूर्वाला काही झालं तर मी कोणाला सोडणार नाही. संपूर्ण जगाला आग लावेल. नंतर तो अंशला म्हणाला, लवकर चल, हिची तब्येत खूप जास्त खराब होत आहे. ठीक आहे. एवढं बोलत अंशने कारची स्पीड वाढवली. थोड्या वेळानंतर ते सर्व हॉस्पिटलमध्ये पोहोचले. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच युवराज अपूर्वाला उचलून खाली उतरला आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तो सरळ डॉक्टरांच्या केबिनमध्ये घेऊन गेला. अपूर्वाला बेडवरती झोपवलं आणि जोरजोरात म्हणाला, डॉक्टर, हिला लवकर चेक करा. ही बेशुद्ध पडली आहे. तेव्हा डॉक्टर म्हणाले, अरे तुम्ही आत कसे काय आले? एवढं ऐकून युवराजने त्याचे रागात लाल झालेले डोळे मोठे करून डॉक्टरांना पाहिलं. तो काही बोलणार त्या अगोदर रियान आणि अंश सुद्धा आत आले. रियान डॉक्टरांना म्हणाला, जे सांगितलं आहे ते लवकर करा. माहीत आहे का हे कोण आहेत? युवराज सिंग राठोड आहेत. हे नाव ऐकताच डॉक्टर घाबरून गेले. डॉक्टरांच्या जवळ जे पेशंट बसलेले होते त्यांना ते म्हणाले, तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा. पेशंट बाहेर निघून गेले. रियान आणि अंश सुद्धा केबिनमधून बाहेर निघून आले. डॉक्टर अपूर्वाजवळ येऊन जेव्हा तिला चेक करत असताना अपूर्वाचा हात त्यांनी पकडला तेव्हा युवराज डॉक्टरांना रागाने पाहू लागला. डॉक्टरांनी लवकर चेक केलं आणि तिचा हात सोडला. युवराजने रियानला आवाज दिला. रियान लगेचच आत आला. रियान, लेडीज डॉक्टर नाही आहेत का इकडे? जा, त्यांना लवकर घेऊन ये. डॉक्टरांनी घाबरत घाबरत अपूर्वाचा ताप चेक केला आणि ते युवराजला म्हणाले, यांना 103 डिग्री ताप आहे. यांना सलाईनमध्ये औषध दिले जाईल. तेव्हा लेडीज डॉक्टर आल्या. डॉक्टर म्हणाले, लवकर यांना सलाईन लावा आणि त्यात एक इंजेक्शन टाका. युवराज तिथेच उभा होता. 1 इंचसुद्धा तो मागे सरकला नाही. सर्व ट्रीटमेंट होताना तो डोळ्यांनी पाहू लागला. जेव्हा डॉक्टर अपूर्वाला सलाईन लावत होते तेव्हा तो डॉक्टरांना रागात म्हणाला, हळू लावा. त्याच्या आवाजात स्पष्ट राग दिसत होता. डॉक्टर घाबरून गेल्या आणि आरामात सलाईन लावत होत्या. थोड्या वेळानंतर औषधांचा उपचार झाला तेव्हा अपूर्वाचे डोळे उघडले. तिने पाहिलं ती आत्ता हॉस्पिटलमध्ये होती. युवराज तिच्याजवळ बसलेलाच होता
आणि डॉक्टरसुद्धा तिथेच होत्या. अपूर्वाने तिचे डोळे परत बंद केले. डॉक्टरांनी सांगितलं, आता यांच्यावरचा धोका टळलेला आहे, परंतु आता इंजेक्शन दिले आहे, त्यामुळे या झोपेत राहतील. आता तुम्ही काळजी काही करू नका, आता सर्व काही व्यवस्थित आहे. एवढं बोलून लेडी डॉक्टर बाहेर निघून गेल्या. युवराज अपूर्वाजवळ बसलेला होता. तिचं डोकं दाबून देत होता. अपूर्वाला असं पाहून त्याला चांगलं वाटत नव्हतं. अपूर्वाचा गुलाबी चेहरा पिवळा पडला होता. पुढे काय होईल? युवराज आणि अपूर्वा कसे एकत्र येतील? जेव्हा युवराजला अपूर्वावर झालेला अत्याचार समजेल, तेव्हा युवराज काय करेल? युवराज अपूर्वाला तिच्या काका काकूकडे परत पाठवेल की नाही? का तिला त्याच्यापासून तो लांब जाऊ देणार नाही? हे आपण या कथेच्या पुढच्या भागात पाहूया. तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, या कथेचे पुढचे भाग तुम्हाला पाहण्याची आतुरता असेल तर दुसरं चॅनल आहे हार्ट टचिंग स्टोरी टाईम, त्या चॅनलवरती अपलोड केले जातील. जर तुम्हाला त्या चॅनलवरती व्हिडिओ आवडत असतील तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.